31ला दारूऐवजी दूध तर कुंभारीकरांची शेगाववारी. नवीन वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई ही बारवर धाब्यावर येऊन धिंगाणा घालणे, वाद करणे, वेळप्रसंगी जीवघेणा प्रकार करणे हे अलीकडच्या तरुणाईने अंगीकृत केले. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पोलिसांच्या गस्ती वाढवण्यासाठी वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या. मात्र ही परिस्थिती सर्वत्रच असते असे नाही. बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी तरुणाईने 31ला दारू नको दूध घ्या असा संदेश देऊन शेकडो लिटर दूध हे तरुणाईच्या घशात गेले. सदर उपक्रमात देऊळगाव राजा पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार ब्रह्मगिरी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके, व्यसनमुक्ती आधार केंद्र संचालक डॉक्टर कोल्हे, डॉक्टर असोसिएशन पत्रकार संघ यात सामील होते. दारू प्यायला फक्त पिणाऱ्या व्यक्तींना फक्त निमित्त पाहिजे असतं. तसंच आम्ही आजचं निमित्त शोधलं, जे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करणारं निमित्त आहे. म्हणजे आज 2 दिवसापूर्वी तिडके दादा कोल्हे दाम्पत्यांना घेऊन माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं की आता आपल्याला उपक्रम राबवायचा आहे ताई. त्या दिवशीच आम्ही ठरवलं की या नवीन वर्षात इथे जमलेल्यापैकी एकाने जरी दारू सोडली आणि त्याच्या कुटुंबाचा जर उद्धार झाला, त्यामुळे जेथे वाईट लक्षण दिसतात तेवढ्याच प्रमाणात तेथे चांगले लोक सुद्धा येऊन वाममार्गाने जाणाऱ्या तरुणाईला रोखत दारू नको दूध घ्या असा संदेश देतात आणि यशस्वी होतात सुद्धा. तर दुसऱ्या बाजूने 31ला साजरा करण्यासाठी गोवा किंवा आपल्याला कोणी गैरकृत्य करताना बघणार नाही अशा ठिकाणी लोक जातात. मात्र कुंभारीकर यांनी गेल्या 26 वर्षापासून संत गजानन महाराज चरणी नतमस्तक होण्यासाठी जातात. सदरच्या उपक्रमात प्राईम मीडियाने घेतलेल्या मुलाखतीत भाविकांनी दिलेली मुलाखत वाममार्गाने जाणाऱ्या तरुणाईला चपराक आहे. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा. आमच्या दिंडीची सुरुवात 2001ला झालेली आहे. सुरुवातीला 6 जणच होते याच्यामध्ये. म्हणजे गावातून पायदळी निघायचे आणि शेगावला दर्शनाला जाणे पायदळी हे फक्त हिट होतं. आणि नंतर 2012 पासून याच्यामध्ये भरपूर मंडळी वाढत गेली. सगळी नवीन मंडळी होती आणि मग असं ठरलं की बुवा रथ तयार करायचा, नोंद करायची शेगावमध्ये. असं करता वाढत गेलं आणि आता जवळपास 26 वाऱ्या होत आहेत. आणि तरुण मंडळींनी गावात विचार केला की बुवा नवीन वर्षाची दुसरी 31st मनवण्यापेक्षा इकडं शेगावला जाऊन पायदळी जाऊन दर्शन घेणे आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन न करणे